जेव्हा या ड्रामाचा ट्रेलर आला होता ना, तेव्हा एव्हरीबडी वॉज गोईंग गागा ओव्हर इट. आयूचा नवीन ड्रामा आहे, बेनून सुखचा नवीन ड्रामा आहे, तो किती छान दिसतो. खूप साऱ्या लोकांसाठी हा एक मोस्ट अवेटेड के ड्रामा ऑफ द इयर होता. पण काय माहिती, ट्रेलर पाहिलं ना तेव्हाच मला काहीतरी त्याच्यामध्ये मिसिंग वाटत होतं, काहीतरी. आणि जेव्हा मी ड्रामा बघितला त्याबरोबर निघालं ते, दिस इज नॉट द मोस्ट, इट कॅन बी मोस्ट अवेटेड बट दिस इज नॉट ॲट ऑल बेस्ट ड्रामा ऑफ द इयर. आणि मी याला रॉयल डिसअपॉइंटमेंट का म्हणते आहे हे मी सांगते, पण त्याच्या आधी जाणून घेऊया नक्की हा ड्रामा तरी काय आहे ते. बेसिक ऑफ दिस ड्रामा इज कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. जी आपली हिरोईन आहे हेजू, ही एका रिच टायकूनची मुलगी आहे, ज्याला चेबोळ म्हणतात कोरियामध्ये. तर त्याची ती मुलगी आहे आणि ती रिच आहे, पॉवरफुल आहे, खूप हुशार आहे, सगळं आहे तिच्याकडे. पण एकच गोष्ट आहे की ती तिच्या वडिलांची नाजायज औलाद आहे. त्याच्यामुळे तो जो बिझनेस आहे तिच्यामध्ये कितीही क्षमता असली तरी तो मिळणार नाही तिला, किंवा जे तिच्या आसपासचे लोक आहेत ते तिला लुकडाऊन करतात. तिला कास्ट आपण नाही म्हणणार, पण एक क्लास सिस्टीम असते, त्या क्लासमध्ये तिला मान्य करत नाही, कारण ती लग्नाच्या बाहेर जन्माला आलेली मुलगी आहे. आणि ती हुशार आहे, महत्त्वाकांक्षी आहे आणि ऑब्व्हियसली गोगेटर आहे. त्यामुळे तिच्या डोक्यात एक कल्पना येते की चेबोळ्स किंवा एक टॉप बिझनेसमॅन यांच्यावर कोण असतं, तर राजेशाही. तर म्हणून ती तिची नजर टाकते एक ग्रँड प्रिन्स इयानवर आणि ठरवते की आता मी याच्याशी लग्न करणार आणि माझा जो क्लास आहे तो मी चेंज करणार. आणि ती त्याच्यापुढे एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा प्रस्ताव ठेवते. आपल्या ग्रँड प्रिन्स इयानची पण एक स्टोरी आहे. तो पण हिच्यासारखाच खूप हुशार आहे, कर्तबगार आहे, लहानपणापासून प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाचा परफॉर्मन्स त्याचा असतो. पण त्याला सांगितलं गेलेलं असतं की तुझ्या मोठ्या भावापेक्षा तू थोडासा मागेच राहा, त्याला ओव्हरशॅडो करू नको, कारण मोठा भाऊ हा फ्युचर किंग आहे, क्राऊन प्रिन्स आहे. आणि यथावकाश त्याचा मोठा भाऊ किंग बनतो, पण त्याचा अकाली मृत्यू होतो. आणि आता त्या मोठ्या भावाचा मुलगा म्हणजे याचा पुतण्या हा नवीन राजा झालेला आहे, बेबी राजा असतो तो. आणि त्याच्या वतीने इयान जो आपला ग्रँड प्रिन्स आहे तो ॲज अ रेजंट त्याच्या वतीने राज्यकारभार चालवतोय. पण तो असं दाखवला एकदम अलूफ, मला कशामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, मला राज्यात इंटरेस्ट नाही आहे, त्या बेबी किंगला चालवू द्या राज्य. त्याचं बेबी किंगवर प्रेम खूप असतं, पण तरी देखील राजकारणामध्ये काही मला इंटरेस्ट नाही आहे असा त्याचा मूड असतो. पण काही गोष्टी होतात आणि त्याच्यामुळेही आता त्याला लग्न करायचं आहे, आणि ते पण अशा व्यक्तीशी की जी व्यक्ती या पॉलिटिशियन्सच्या कचाट्यातनं थोडीशी बाहेर आहे. त्यामुळे जेव्हा युजू हा प्रस्ताव घेऊन येतो, पहिल्यांदा तो नाही म्हणतो आणि नंतर हो म्हणतो, आणि मग ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं. मग आता सुरुवात त्यांचं लग्न कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या प्रस्तावापासून, मग ॲक्सेप्टन्सपासून, मग ॲक्च्युअल रॉयल वेडिंगपासून, मग त्याच्यात बाकी लोक कशी अडचणी घालतात आणि ते रॉयल वेडिंग न होऊ देतात, आणि मग नंतर काय होतं. असा हा सगळा ड्रामा आहे, ज्याचं नाव आहे परफेक्ट राऊंड. तर पॉझिटिव्स काय आहेत या ड्रामाचे? व्हिज्युअली हा ड्रामा अप्रतिम आहे. कास्ट, कॉस्ट्युम्स, सेट्स, एव्हरीथिंग इज माइंड ब्लोईंग, एक नंबर. आयू मला पर्सनली फारशी आवडत नसली तरी मागच्या वर्षीचा जो तिचा ड्रामा होता वेन लाईफ गिव्स यू टँजरीन्स, तो मला फार आवडलेला होता आणि त्याच्यामध्ये तिचं काम पण मला आवडलेलं होतं. त्यामुळे ऑब्व्हियसली मला ती ठीक वाटते, खूप भारी नाही वाटत, पण ठीक आहे, खूप लोकांना ती आवडते. आणि जो हिरो आहे तो ऑब्व्हियसली हिरो आहे, लवली रनरपासून खूप लोकांचा फेवरेट आहे, क्रश आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो ऑब्व्हियसली जेव्हा ते दोघं येत होते त्यामुळे त्यांची जी केमिस्ट्री आहे ती पण चांगली आहे. दोघं खूप छान दिसतं आहे, त्यांनी त्यांचे रोल छान केले होते. आयूचा जो युजूचं जे कॅरेक्टर आहे ते सुरुवातीला थोडंसं ओव्हर वाटतं, बट दॅट्स युजू. हे तुम्हाला थोडंसं ड्रामा बघितल्यानंतर असं कळतं की ओके, ती तशी काय आहे, तशी का वागते, त्याच्यामागे कारण आहेत तिची. आणि त्यामुळे मग तो नंतर ते सेटल डाऊन होऊन जातं. मग ते तुम्ही समजून घेतात की ती अशी काय, ती ओव्हर ॲक्टिंग नाही आहे, ती ओके, दॅट्स हाऊ शी इज. आणि त्यामुळे ती केमिस्ट्री चांगली आहे, परफॉर्मन्स चांगले आहेत, साईड कॅरेक्टर्सचे पण परफॉर्मन्स ठीकठाक आहेत, चांगले आहेत. बेबी किंग इज ऑब्व्हियसली क्यूट. पण एवढं सगळं चांगलं असून देखील मी याला रॉयल डिसअपॉइंटमेंट का म्हटली आहे त्याची कारण आहे का? सगळ्यात पहिलं कारण म्हणजे की ज्या कारणासाठी हा ड्रामा बनला आहे, की जी त्याची मेन थीम आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बिटवीन टू पीपल, आणि त्यांचं ते होतं कारण देर इज अ क्लास डिफरन्स. तर जेव्हा याची वन लाईनर आली होती, की याचं सुरुवातीचा पाठ आला होता, तेव्हा लोकांना असं वाटलं की ओके, दिस ड्रामा इज नाव गॉना टॉक अबाउट क्लास डिफरन्स. मे बी चांगला एक भाष्य करेल त्याच्यावर, ते तर काही झालं नाही. बरं, त्याच्यामध्ये पण क्लास डिफरन्स पण बघायला गेलं तर काही फार मोठा क्लास डिफरन्स नाही आहे. युजी जी आहे ही ऑलरेडी खूप पॉवरफुल आहे, ती ऑलरेडी एका सक्सेसफुल कंपनीची CEO आहे. तिला काही लोक डाऊन करत असले तरी खूप सारे लोक तिला घाबरतात, पण तिच्यासोबत बिझनेस पण करतात. हां ठीक आहे, ती तिच्या वडिलांचा बिझनेस कदाचित
घेऊ नाही शकणार, किंवा तिचा भाऊ आहे एक्सेट्रा एक्सेट्रा, घरगुती पॉलिटिक्स आहेत. पण जो क्लास डिफरन्स आपण म्हणतो की तसं ती इतकी अंडर प्रिव्हिलेज नाही, शी इज व्हेरी व्हेरी प्रिव्हिलेज्ड अँड सक्सेसफुल, आणि ती हुशार पण आहे. त्यामुळे तिला फक्त ते नाव लागावं काहीतरी, ते फक्त मे बी इलिजिबल टॅग जावा, त्याच्यासाठी ते रॉयल वेडिंग तिला करायचं आहे. तर ते क्लास डिफरन्स नाही वाटत की जे हे ड्रामाने पहिल्यांदा दाखवण्याचा प्रयत्न केला होता, की सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मला तिथे खूप डिसअपॉइंटमेंट आहे. ती स्टोरीला काही ते फार मॅच करत नाही, दोघं ॲक्च्युली इक्वल वाटतात. बरं, दुसरा प्रॉब्लेम आहे युजूचे वडील. ते सुरुवातीला दाखवलेत की ते ऑब्व्हियसली तिला घरी चांगली वागणूक मिळत नाही तिच्या वडिलांकडनं, ते तिला तिच्या आईच्या मृत्यूचं कारण समजत आहेत आणि एक्सेट्रा एक्सेट्रा. या कारणांमुळे ॲक्च्युली तिला डाऊन केलं जात आहे, आणि अचानक नंतर तिचे वडील बदलून जातात. ते खूप कन्सर्न असतात, आणि नंतर पण मला युजू पहिल्यापासूनच आवडत होती, ती माझी मुलगी आहे एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यांचं एकदम हृदय पालट असं इतकं फास्ट झालेलं आहे नंतरच्या एपिसोडमध्ये की ते खूप सडन आणि ग्राफ नाही वाटत. असं वाटतं मधले कुठले तरी एपिसोड्स मिस झालेत का आपले, त्यांच्या जर्नीमधले काहीतरी सीन्स मिस झालेत का असं वाटायला लागतं. सगळ्यात मोठी डिसअपॉइंट आहे आपला ग्रँड प्रिन्स इयान. कारण असं एकदा सुरुवातीला जसं मी म्हटलं की दाखवलं गेलं आहे की त्याला काही राज्यात इंटरेस्ट नाही आहे एक्सेट्रा एक्सेट्रा, आणि मग नंतर तो ॲक्च्युली जेव्हा किंग बनतो तर तेव्हा तो म्हणतो की जेव्हा मला हवं होतं तेव्हा तुम्ही मला हे दिलं नाही. त्याला कधी हवं होतं? ड्रामामध्ये कधीच असं दाखवत नाही की ओके त्याला इच्छा किंग बनण्याची होती किंवा क्राऊन प्रिन्स बनण्याची होती. त्याचं लहानपणीचं पण ते दाखवलं की ते मला थोडंसं असं वाटत होतं की अटेन्शन हवं आहे त्याला त्याच्या आईवडिलांचं, की सगळंच काय ते क्राऊन प्रिन्सला जात आहे, माझ्याकडे पण लक्ष द्या, मी पण चांगला आहे. पण कुठे पण असं नाही वाटलं की ओके त्याला राजा व्हायचं होतं आणि ते त्याला नाही होता आलं. ते कुठेच दिसली नाही जर्नी. बरं, एवढं सगळं करून त्याला हवं होतं, हवं तेव्हा नाही मिळालं, पण नंतर तो ते सगळं सोडून देतो. स्पॉइलर आहे पण ठीक आहे. आणि ते जे येतं डिमॉलिशिंग मोनार्की, ते कुठून येतं, काय येतं, त्याचा तो कधी प्लॅनच नसतो आणि तो अचानक त्या गोष्टी करतो. तर ते, आणि दिस इज नॉट अ नॉर्मल थिंग और लाईक साधीसुधी गोष्ट नाही आहे. दिस इज तुमचं एक हिस्ट्री असते, तुमचा देश आहे, आणि त्यावेळेस जर तुम्ही असा निर्णय घेता डिमॉलिशिंग युअर मोनार्की, इट्स अ बिग डिसिजन. इट्स नॉट जस्ट पर्सनल डिसिजन, इट्स मोर दॅन दॅट. तेव्हा तुमचा काहीतरी प्लॅन हवा, की तुमच्या डोक्यात ती कॉन्सेप्ट आधीपासून हवी, कुठेतरी तिचं मूळ दिसायला हवं, ते काहीच दिसत नाही. आणि त्यामुळे डिसअपॉइंटमेंट वाटतं की अरे काय हे. आणि एक चौथी गोष्ट म्हटलं की आणि हे पहिल्याच एपिसोड्समध्ये आहे त्यामुळे तुम्हाला स्पॉइलर असं काही नाही, की जो मेन किंग असतो त्याचा मोठा भाऊ, इयानचा मोठा भाऊ, हा एका आगीत मेला आहे. आणि मग नंतर 2-3 वर्षानंतर जेव्हा हे प्रसंग घडत असतात तेव्हा परत आग लागते राजा पॅलेसला. आणि परत आग लागल्यानंतर पण सगळे आपल्या वाटी चमचे घेऊन चाललेत आग विझवायला. तेव्हा पण त्यांच्याकडे कुठलं फायरसाठीचं कुठलं प्रोटेक्शन, सेफ्टी मेजर्स काहीच नाही आहे. वाटी चमचे घेऊन चाललेत परत आग विझवायला. अरे पॅलेस आहे, 21st सेंचुरी पॅलेस आहे, हे जुनं पॅलेस नाही दाखवते तुम्ही मॉडर्न डेज मोनार्की दाखवताय. तर तुम्ही 3 वर्षामध्ये काहीतरी सुधारणा करायला पाहिजे होतं. तुमचा किंग मेला होता फायरमध्ये, काहीच नाही. नंतर पण सेम. मान्य आहे की ड्रामॅटिक तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्या असतात, पण तुम्ही काही तर दाखवू शकतात की त्यांनी ॲटलिस्ट बंब ठेवला एक, पण काहीच नाही. त्यामुळे असं काय म्हणतात की सगळं असं वरच्यावर होतं. कुठे डीप गेलंच नाही ते, कुठे त्या कुठल्या इमोशन्सला किंवा कुठल्या गोष्टीला त्यांनी फीलच होऊ दिलं नाही. सगळं असं वरच्यावरती स्टोरी फिरत राहिली. आणि म्हणूनच ही रॉयल स्टोरी माझ्यासाठी खरंच एक रॉयल डिसअपॉइंटमेंट ठरली. पण याचा अर्थ हा ड्रामा बघायचा का नाही, तर बघू शकतात. छान आहे, त्याच्यातली कॉमेडी छान आहे. त्याच्यातली जी सेकंड दोघांच्या असिस्टंटची पेअर आहे ती पण फार क्यूट आहे. त्यांचा एखादा स्पिन ऑफ येऊ दे, तोही भारी वाटेल. पण 1 टाईम वॉच आहे, पण खूप अपेक्षा घेऊन जाऊ नका. एंटरटेनमेंटसाठी जा, एंटरटेन नक्की व्हाल, पण तुम्ही कुठल्या गोष्टींसाठी जाल तर नाही. आणि ऑब्व्हियसली देर इज अ बिग कॉन्ट्रोवर्सी गोईंग अराउंड दिस ड्रामा. त्यांच्या हिस्ट्रीशी रिलेटेड आहे हे, की एका राज्याभिषेकाच्या आय गेस तो एपिसोड आहे की ज्याच्यामध्ये त्याने जो टोप घातलेला आहे त्याच्यामध्ये जे बीड्स आहेत ते नंबर ऑफ बीड्स आणि नंबर ऑफ स्ट्रिंग्सवरनं तो इश्यू आहे. आपल्यासारख्या इंटरनॅशनल व्ह्युअर्सनं असं वाटतं की अरे काय मोठी गोष्ट आहे, जस्ट वन सीन. पण हा आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की हा त्यांच्या देशभक्तीचा किंवा त्यांच्या अस्मितेचाच प्रश्न आहे. म्हणजे उदाहरण म्हणून घेतलं की असं समजायचं की आपल्या कुठल्या स्वराज्यानंतर जर कोणीतरी तरी मुघलांच्या काळातल्या गोष्टी किंवा ब्रिटिशांच्या काळातल्या गोष्टींप्रमाणे कपडे घातले किंवा त्यांनी तसं वागले तर आपल्याला कसा त्रास होतो आणि आपल्याला वाटतं की नाही आपण स्वतंत्र आहोत, तो आपल्या अस्मितेचा भाग आहे, तो आपल्या इतिहासाचा भाग आहे. तो ऑब्व्हियसली ती चूक झाली आहे, पण ती चूक ॲक्च्युली खरं रायटर आणि प्रोडक्शनची आहे, ॲक्टर्सची नाही आहे की जे रडले बिचारे, त्यांची चूक नव्हती ती. पण
ठीक आहे, त्यामुळे या कॉन्ट्रोवर्सीमुळे कदाचित बॅन येऊ शकतो भविष्यामध्ये, त्यामुळे बघायचं असेल तर आताच बघून घ्या हा ड्रामा. तुम्हाला कसा वाटला हा ड्रामा? तुमचं काय मत आहे याच्याविषयी तुम्ही खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा. पुढे कुठला ड्रामा मी घेऊन यावा असं तुम्हाला वाटत असेल तर त्या ड्रामाची नावं पण लिहा. माझ्या या सफरीमध्ये तुम्ही पण आज सामील झाले त्याच्याबद्दल थँक्यू आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.